समृद्धी खरा खरा मेकअप कसा करते, थोडासा अजून एस्थेटिक वाइब यायला टेंटडायन, कारण एरवी तर कधी वापरलं जात नाही. तर मी तोंड धुवून घेतलेलं आहे. अरूसाठी मी हे वापरते अविनोचं बेबी लोशन, त्यातलंच मी थोडंसं माझ्या हातावर घेणार आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे एम्ब्रिओलिसचं हे मॉइश्चरायझर, तर मी ह्यातलं थोडंसं अजून घेणार आहे. माझ्याकडे आहे फेसेस कॅनडाचं टिंटेड मॉइश्चरायझर. हा PR प्रॉडक्ट आला होता पण मी तो वापरते. फेसेस कॅनडाचं 3 in 1 मॉइश्चरायझर अँड एव्हरीथिंग. तुम्ही बोलाल हे सगळंच काय ती लावतीये, कारण मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे. मी माझा मेकअप असाच करते झटकीपट. स्ट्रोब क्रीम आहे फेसेस कॅनडाचं. मी लिटरली असाच मेकअप करते. कुठेही लग्नात बिग्नात जायचं असेल माझं, मी कधी केला ना तर पहिले प्रायमर लावा, मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा, असं काही मी करत बसत नाही. मी सगळं असं हातावर एकदाच घेते. तुम्ही मला वेडं म्हणालात तरी चालेल, बट दिस इज मी. ठीक आहे, मी लिटरली हे सगळं असं एकत्र करते. सिरियसली, आय एम नॉट लाईंग. बापरे, 3 मिनिटात संपेल का हा शॉर्ट, कारण मी आहे बडबडी. आता शोधायचा आहे स्पॉन्ज आणि तो ओला करायचा आहे, आणि तो तिकडे आहे. तर मी धावत जाते. सॉरी, तो इकडेच आहे. मी हे सगळं इकडे आणलंय, तर तिथे असतं ना, लक्षात नाही. ओला करून आणते. सगळ्यात आधी डोळ्याच्या वरचं खालचं ब्लेंड करायचं. ओके, सो डोळे वर करायचे आणि खाली. असं नाही केलं तर ते लाईन्स फॉर्म होतात फाउंडेशनच्या ह्याच्या त्याच्या, म्हणून पहिले डोळ्याच्या आसपासचं नीट करायचं आणि मग डॅब 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 करून सगळं ब्लेंड करायचं स्किनमध्ये. ब्लेंड करताना मान आणि कान विसरायचं नाही, नाहीतर ते तसंच राहून जातं. व्हिडिओ बनवण्याच्या नादात ना सनस्क्रीन मिक्स करायचं राहिलं, पण तुम्ही बघू शकता ही मी बरीच संपवलेली आहे. ही आहे सुपर गुपची सनस्क्रीन. छोटूशी आहे, मोठं पॅक पण अजून पडलं आहे. म्हटलं छोटं पहिलं संपवावं, तर हे माझं लावायचं राहिलं व्हिडिओ बनवण्याच्या नादात. अदरवाईज मी इथेच मिक्स करून सगळ्यातच लावते. आता तरी लावून घेते है ना. I am not a professional makeup artist. Do not expect a lot from me. This thing already has sunscreen in it. पण हे माझं रुटीन आहे, तर मी लावते म्हणजे लावते. मग तुम्हाला आता मी दाखवते, तर मला ते न लावल्याशिवाय मनाला चैन नाही पडणार. मला नाही वाटत हा व्हिडिओ 3 मिनिटात संपेल. सनस्क्रीन पण लावलं. ओके, देन आय हॅव फिटमीचं मेबलिनचं. त्याचं स्पॉन्ज अरूनी फाडून टाकला, त्याच्यामुळे मी त्याच्यात दुसरा कुठला तरी, मला वाटतं कलर बारचं आहे हा स्पॉन्ज. आय डोंट रिमेंबर. कलर बार नावाची ब्रँड आहे का कुठला तरी स्पॉन्ज आहे, चांगल्या ब्रँडचा स्पॉन्ज आहे. मी मॉलमधून घेतला होता. कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे. आता काजळ. माझं काजळ पसरतं, त्यातल्या त्यात पसरू नये म्हणून पहिले मी खाली लावून घेतलं डोळ्यांच्या. ओके, पहिले ब्लेंड करते नीट. कॉम्पॅक्ट डोळ्यांखाली लावून घेतलं. आता काजळ लावेल. हे कसलं काजळ आहे माझ्याकडे? कलर बार. अरे कलर बार नावाची ब्रँड असते, तुम्हाला माहिती ना? मला माहिती आहे, मला विचारत जा. काजळ लावूया. पाठचा दरवाजा ओपन येत होता, असं चालतं ना तेवढं. कुठे बघू, इथे बघू, तिथे बघू, तिथे बघते. लाईट काजळ लावून घेतलंय, पण मला पर्सनली डार्क आवडतं. हेच काजळ मी थोडंसं ही वरची आयलिड वरती करून इकडे पण वरच्या पापणीला पण लावते. ओके, म्हणजे वरच्या साईडला पण लावलं, खालच्या साईडला पण लावलं. आय डोंट नो, पण थोडासा फरक वाटतो आणि तो छान वाटतो. हे अजून खाली पसरू नये थोड्या वेळाने, म्हणून पुन्हा एकदा कॉम्पॅक्टची एक लेअर जाईल. हे जे आपण आता अप्लाय केलंय ना त्याच्या खाली परत एकदा काजळ ह्याच्यावरती थोडंसं अजून. इथे काही मला नीट दिसे ना, आरसा तिकडे आहे. हे असे नैना बिना ते आपल्याला येत नाही. ते काय असतं ते इकडे जोडतात, ते मला जमत नाही. तसलं मला आयलायनर पण लावू शकते मी. लावू का? पण मी लावत नाही, कारण ते जर बिघडल्यानंतर त्याच्यात जाम वेळ जातो. नाही जमत मला ते धड, आणि मग ते काहीच्या काही होऊन जातं. म्हणून मी शक्यतो ती रिस्क घेत नाही आयलायनर लावायची. आता आपण लावतोय मस्कारा. माझ्याकडे आहे लॅक्मेचा मस्कारा, वर खाली. अँड व्हॉट आय डू इज, हाच सेम मस्कारा ब्रश मी इकडे पण हलका फिरवते. आय रिपीट, हलका फिरवायचा आहे. लागलं ना तरी, हे बघ, हलका फिरवलं तरी लागलं. 1 मिनिट, हे पुसून घेते आता मी. हलक्या हाताने लावण्यासाठी मस्कारा लावून झाल्यानंतर परत ह्याच्या डीप न करता जर तुम्ही इकडे आयब्रोला ओढलं तर जसं माझं झालं तसं होणार नाही. किंवा मग हा जुना मस्कारा आहे माझा, तो थोडा ड्राय झालाय, थोडा म्हणजे झाला आहे बऱ्यापैकी ड्राय, तर मी तो वापरते इकडे ब्रश करायला. म्हणजे कसं ते ओले डाग लगेच लागत नाहीत आणि मग जे मला हवंय ते साध्य होतं. हे पण थोडं काळं होऊन जातं आणि ते दिसायला बरं दिसतं. वाह, हेच तुटून गेलं. इथे वरती काहीतरी होतं ज्याला हा असं फिट बसायचं गोल, तेच ह्याच्यात निघून आलंय. वाव, हे तुम्हाला कळलं ना ड्राय म्हणजे किती ड्राय झालंय. हे बघा.
एवढा ड्राय झालाय तो. तर आता हे टाकूनच देते मी, कारण ते काय कामाचंच उरलेलं नाही आहे. आता बोळव्या लिपस्टिककडे. माझ्याकडे स्टुडिओ वेस्टचा हा कोको म्हणून एक लिप बाम आहे, हायल्युरॉनिक ॲसिड आहे ह्याच्यामध्ये, चांगला आहे. आणि हा मला कॉम्प्लिमेंटरी मिळाला होता एका वेबसाईटवरून. मी जेव्हा ॲग्रो प्रॉडक्ट्स परचेस केले होते नॅचरलवाले. थोडेसे लिप्स मॉइश्चराईज करून घेतले की मग आपण लिपस्टिक लावूया. तर आता ह्या ड्रेसवर मला वाटतं ही जरा बरी वाटेल. ह्याची ब्रँड बीड विचारू नका, कुठली तरी लोकल ब्रँड आहे. आणि हे इथले इस्रायलची आहे, ही लिपस्टिक इस्रायलची आहे, मला भेट आहे. मी लावते. ही ॲक्च्युली मॅट आहे, पण मी लिप बामवर लावलं ना त्याच्यामुळे त्याला शाईन येते आहे आणि लाईटमध्ये ती चमकते आहे. माझे ओठ लगेच ड्राय पडतात, त्याच्यामुळे हे थोड्या वेळाने ड्रायच पडणार आहे. त्याच्यामुळे आता हे असू दे जसं दिसतंय तसं. मला पर्सनली सिंदूर लावणं पसंत आहे, कारण तुम्ही बघू शकता माझं मधून भांग पडतो, मग ते लपवण्यासाठी. आणि मला असं वाटतं की सिंदूर मला चांगला दिसतो, त्याच्यामुळे हे कसला तरी सिंदूर आहे ज्याची आता प्रिंटवरचं गेलेलं आहे. एवढं जुनं झालं आहे तो, ते बघ किती जुना झाला आहे. तर मला सिंदूर पण नवीन घ्यायला पाहिजे, 1 स्ट्रोकमध्ये नाही येत आहे ना. आणि ॲक्च्युली तो संपला आहे सुद्धा, त्याच्यामुळे तर मी फेकलेलाच बरा. लग्नाला वगैरे कुठे बाहेर जायचं असेल तर जी लिपस्टिक लावली आहे ना तीच थोडीशी मी बोटाला घेते आणि त्याने हलका हलका हाताने मी इथे इथे असं असं फिरवते. म्हणजे ते कसं थोडंसं आय शॅडोचं पण लुक येऊन जातं. मला फार जास्त मेकअप आवडत पण नाही, आणि आपल्याला पण करायचं असेल आणि तेवढं काही मेकअपचं कळत नसेल तर हे असं बरं पडतं आपलं. आपला हात जगन्नाथ. झालंय का? हलकं हलकं दिसत असेल तुम्हाला शेड. अजून तुम्ही बिल्टअप करू शकता, अजून थोडं लावू शकता हवं असेल तर. आता कॅमेरामध्ये दिसायचं म्हणून मी थोडं अजून लावतीये, नाही तर मी नसतं लावलं. तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी थोडंसं लावते. मला नाही वाटत 3 मिनिटात हा संपेल. हा एक लॉंग व्हिडिओ म्हणून मला पोस्ट करायला हवा. आता राहिलं काय? ब्लश. ते कॉन्टॉर फॉन्टॉर आपण करत बसत नाही, कारण तेवढं आपल्याला टेक्निकलिटी नाही आणि तेवढी मेकअपची आवड तर त्याच्यापेक्षा नाही आहे. तर आपलं जरा बरं दिसायला हवं म्हणून एक तर हा बोटाने करू शकते, किंवा मग कसं लावायचं ना ती पण टेक्निक मला माहिती नाही. म्हणून मी असं म्हटलं तुम्हाला स्टार्टिंगला की समृद्धी खरा खरा मेकअप कसा करते, तर असाच करते. कमी पडलं तर बिल्टअप करायला काय वाटत नाही. सुरुवातीला फार फासून दिलं ना ते नंतर कवर करणं डिफिकल्ट होऊन जातं. थोडाफार ब्लशचा इफेक्ट आलाय, तेवढाच बास आहे. मी जरा रिस्क घेऊन बघते मला जमतंय का नाही, पण ते मला कॅमेऱ्यात आपलं आरशात करायला पाहिजे. हे पण सुकलंय, म्हणजे मी किती वापरत असेल तुम्हाला कळतंय. हे पण सुकलंय. त्याच्यात काय टाकू? अल्कोहोल काय टाकतं त्याच्यात? रबिंग अल्कोहोल किंवा आपलं नेल पॉलिश रिमूव्हरवालं टाकलं तर चालतं का सांगा? जमलंय का? जमलंय का मंडळी? ह्या गोष्टी तेवढ्या जमत नाहीत, कारण ह्या गोष्टींसाठी कधी टाईमच इन्व्हेस्ट नाही केलं, एफर्ट्सच इन्व्हेस्ट नाही केलं हे शिकायला, ह्याची प्रॅक्टिस करायला. दुसऱ्या प्रायोरिटीज पकडल्या आयुष्यात. घर साफ करायचं आहे, कारण आमचं ते नसायचं माहेरचं घर. म्हणजे मला तसं वाटायचं की हे रंगवून काय करू, पहिले घर स्वच्छ असू दे. मग मी तिकडे लागायचे, ज्या वयात हे सगळ्या मुली करतात त्या वयातलं सांगते. आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पण जास्त आल्या पप्पांच्या आजारपणामुळे, त्यामुळे ह्याच्याकडे काय तेवढं लक्ष गेलं नाही. त्यामुळे आता ते तेवढं परफेक्ट जमत नाही, जेवढं जमतं तेवढं मी केलेलं आहे. हा व्हिडिओ काही छोटा बनत नाही, हा लॉंग व्हिडिओ होणार आहे. मी बनवला या इंटेन्शननी की शॉर्ट व्हिडिओ उद्या पोस्ट करायला काही नाही आहे मला, पण तो आता लॉंगच बनेल. आता काय राहिलं? मेन गोष्ट राहिली. तर तुम्ही बघू शकताय की माझी हेअरलाईन ही अशी आहे, ठीक आहे. हे इकडे असं आहे, हे इकडे असं आहे. तर हे टक्कल नाही पडलेलं माझं, माझी हेअरलाईनच तशी आहे. जन्मतःच अशी हेअरलाईन. करिश्मा कपूरची जर तुम्ही थोडीशी बघितली तर तिची हलकीशी हे अशी आहे, म्हणजे अशी जाऊन अशी येते. एस म्हणा, आर म्हणा, लाईटनिंग म्हणा, हे अशी हेअरलाईन, ठीक आहे. माझे दोन्हीकडे तशी आहे. बऱ्याच जणांची असते, मुलींची, काही युट्यूबर्सची पण आहे, पण ते मी नोटीस करते म्हणून मला दिसतं. माझी अशी आहे आणि मला ती आवडत नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे आहे हे रेनेचं कव्हरअप, ठीक आहे. तर तुम्हाला कधी टक्कल पडलं असेल किंवा समोरून केस विरळ झाले असतील किंवा कुठेही केस विरळ झाले असतील भांगाच्या मध्ये वगैरे, तर एखाद्या फंक्शनसाठी किंवा एरवी पण ऑफिस वेअरसाठी तुम्ही हे यूज करू शकता ऑफिसला रेडी होताना. तर हे रेनेचं आहे प्रॉडक्ट. खालून हे असं स्पॉन्ज एक असतो, असा खुलतो. डब्बावरती उघडला झाकण की याच्यामध्ये इथे पावडर आहे, इथे आरसा पण दिलेला आहे. तर हा स्पंज असं इथे डब 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 करायचा. याला जरा घ्यायची ती ब्लॅक पावडर
आणि जिथे कुठे तुम्हाला कवर करायचं आहे तिथे करायचं. कॅन यू सी? ह्याच्यापेक्षा हे मला असं बेटर वाटतं. म्हणजे मला पर्सनली जास्त कॉन्फिडंट फील होतं जेव्हा मी हे असं लपवते. म्हणजे हे काळं काळं दिसतंय ना, तर मला असं वाटतं की असं जास्त चांगलं दिसतं दॅन ते तसं, असं मला पर्सनली वाटतं. त्याच्यामुळे जेव्हा कधी असं काय रेडी वेडी व्हायचं असेल तर मी हे लपवते. अँड अगेन आय डोंट वॉन्ट टू हाईड इट फ्रॉम यू गाईज, म्हणून मी सांगून टाकलं. आता काय, आता केस ना, केस मी धुतलेले आहेत, तर त्याची गुंत पण नाही नीट काढलेली, काढून घेते. केस किती गळतात दाखवू का? आता लॉंग व्हिडिओ होतोय तर दाखवूनच येते ना. मला रिसेंटली ना एका डिटँगल ब्रशबद्दल कळलंय बरं. तर मी अजून ऑर्डर प्लेस नाही केलेली, पण मला असं खूप वाटतंय की मी त्याची ऑर्डर प्लेस करावी का. त्याच्यात खूप कमी केस गळतात म्हणे. दिसतायत का माझे केस, तुम्हाला दिसतायत का माझे केस, एवढे गळतात केस ग बाई केस. आज समजा धुतले होते, पण एरवी पण गळतातच की, थोडेफार कमी जास्त पण गळतातच. मला वेळ पण मिळत नाही हेअर केअर करायला. सिरियसली हेअर केअर केलं तर बरेच हेअरफॉलचा प्रॉब्लेम थांबेल, पण हेअर केअर करायला मी काय सांगू, आळस करते सांगू की जेन्युइनली वेळ मिळत नाही सांगू. दोन्ही गोष्टी आहेत. प्रायोरिटी दुसऱ्या गोष्टींना देते मी, त्याच्यामुळे स्वतःकडे किंवा स्वतःच्या केअरकडे दुर्लक्ष करते. हेअरस्टाईलमध्ये पण मी काही प्रो नाही. आपलं नॉर्मल एक क्लचर लावला बारीकसा की काम झालं. एवढे एफर्ट्स मी घेऊ शकते की हा गोल्डन क्लचर ऐवजी व्हाईट क्लचर घेते. हा छोटू क्लचर, ह्याच्यामध्ये केस मावतील. आय होप तो मध्यभागी लागलाय. त्याच्यानंतर हे थोडंसं असं 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 जरासं काढते मी बाजू बाहेर, थोडेसे बेबी हेअर्स, ते जरा असं बरं वाटतं, दिसायला चांगलं दिसतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला खूपच जास्त बेबी हेअर्स असतील तर जसं की माझे दिसत आहेत, तर ते लपवण्यासाठी माझ्याकडे हे मॉक्सी ब्युटीचं एक हेअर बँड आहे. तर हे असलं अजून दुसऱ्या चांगल्या ब्रँडचे पण मिळतात, मी तुम्हाला लिंक देईन. सगळ्या लिंक्स असतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा प्रॉडक्ट टॅग केलेले असतील जे कुठले प्रॉडक्ट्स मी वापरले त्याचे. तर हे जे बेबी हेअर्स आहेत ना, ते लपवायला किंवा असं एकदम मस्त स्लिक छान व्यवस्थित विंचरल्यासारखा किंवा फ्रेश लुक यायला हे असे हेअर बँड चांगलं काम करतात. ओके, मग असे केस वरती आलेले ना, आता ते बसलेत, बेटर बसलेत. तर हे माझ्याकडे मॉक्सी ब्युटीचं आहे. अजून पण चांगल्या ब्रँड्सचे मिळतात, मी टॅग करते. आता राहिली टिकली. ज्या पाऊचमध्ये मी टिकल्या ठेवते त्या पाऊचशी अरू खेळत असतो, त्याच्यामुळे माझ्याकडे हे असा उरलेला आहे. ह्याच्यासोबतचा जो कागदी कवर येतं ते कागदी कवर अरू फाडून मोकळा झालेला आहे. तर माझ्याकडे हे एवढंच उरलं आहे, आणि त्याच्यात पण एवढ्याच चंद्रकोर उरलेत. नवीन पाकिट घ्यायला हवं टिकलीचं. ओके, बेला विटाचा परफ्यूम थोडासा स्प्रे करूया. हा, तसं मी इकडे इकडे मारत नाही, पण आता व्हिडिओ बनवतेच आहे तर मारते नाही काय, एवढी मी मारत नाही. आम्ही फक्त इकडे इकडे मारते एरवी. डोरलं तर आपल्या गळ्यात रोजच असते. कानातले पण हे सोन्याचे आहेत, तर हे पण मी रोजच वापरते, कारण खोटे कानातले वापरून माझ्या कानांना त्रास व्हायला लागला. छिद्रात ना बारीक बारीक पस यायला लागला किंवा चिकट लिक्विड, तर मी ते खोटे कानातले वापरणं पूर्ण बंद केलं. मी सोन्याचेच कानातले वापरते. 2-3 जोड मी घेऊन ठेवलेत बारीक नाजूक नाजूक, तर तेच मी वापरते. खोटे कानातले दिसायला सुंदर दिसतात, पण त्यांनी त्रास व्हायला लागला, मग मी ते वापरणं बंद केलं. हातामध्ये माझ्या हेच ब्रेसलेट असतं जास्तीत जास्त, जे मला आहोंकडून गिफ्ट आहे. टायटन रागाचं हे ब्रेसलेट टायटन रागाचं हे घड्याळ आहे माझ्याकडे. जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा खूप जणांनी विचारलं होतं की ताई याची डिझाईन दाखव. तर ही अशी डिझाईन आहे, थोडी कॉपर शेड आहे त्याची. या अंगठ्या पण अशाच माझ्या हातामध्ये असतात. या मला लग्नात भेट आलेल्या अंगठ्या आहेत, अजून आहेत भरपूर, पण या त्यातल्या त्यात छोट्या छोट्या आहेत म्हणून मी घालून ठेवलेल्या आहेत. नाकात ही चमकी माझ्या नेहमी असतेच. नाकाचं छिद्र माझ्या मोठं झालेलं आहे, त्याच्यामुळे अशी इलॉंगेटेड चमकी मला घालावी लागते. आणि माझं नाक पण मोठं आहे, त्याच्यामुळे ती बरी दिसते एकदम बारीक नाजूक घालण्यापेक्षा. तर अशी दिसते समृद्धी तुमची जेव्हा कधी ती बऱ्यापैकी रेडी होते. मी घातलेला आउटफिट काहीसा असं आहे. ह्याचे हात असे आहेत,
भले मोठे असे, पण ती फॅशनच आहे तशा हातांची लूज. ओके, इथे ही एम्ब्रॉयडरी आहे समोर. ठीक आहे, व्हाईट आणि सिल्वर थ्रेडमध्ये एम्ब्रॉयडरी ही अशी आहे. हा ड्रेस मी मिंत्रावरून घेतला होता. या ड्रेस सहित या व्हिडिओमधले सगळे प्रॉडक्ट्स जर तुम्हाला हवे असतील, मी टॅग केलेले आहेत, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. आणि समृद्धी अशीच रेडी होते. ते प्रॉडक्ट्स PR मध्ये जरी आलेले असले, फेसेस कॅनडाचे, तरी मी तेच वापरते. मी स्वतःसाठी दुसरे प्रॉडक्ट्स खरेदी करत नाही, कारण मी मेकअपच जास्त करत नाही. मी तेच वापरते जेव्हा कधी मी मेकअप करते. त्याच्यामुळे तुम्ही पण ते वापरू शकता. मला काही त्याचा त्रास झालेला नाही, म्हणजे ते प्रॉडक्ट चांगले आहेत.